दिवसाची सुरुवात यशूबरोबर एक तरुण एका गावामध्ये राहत असतो, परंतु तो नेहमी त्याच्या आयुष्याबद्दल तक्रार करत असे. स्वतःच्या आयुष्याबद्दल तो कधीही समाधानी नव्हता आणि त्यामुळे तो सुखी राहत नव्हता. हे माझ्या बाबतीत असं का घडलं? हे माझ्याच बाबतीत का घडलं? इतरांच्या बाबतीत का नाही घडलं? मला जे मिळालं ते इतकंच का मिळालं? थोडंच का मिळालं? इतरांना बघा किती जास्त मिळालं. आणि तो सतत ह्याविषयी तक्रार करायचा, सतत बडबड करत राहायचा आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा. एक दिवस त्या गावामध्ये एक साधू आला आणि ह्या तरुणाने विचार केला, मी त्या साधूला जाऊन माझा जीवनाविषयी सांगेन. आणि तो त्या साधूला भेटायला गेला आणि त्या साधूसमोर सगळा आपला पाढा वाचला की माझ्याच बाबतीत असं का घडत आहे, मीच असा का आहे, मलाच देव असं का देत नाही आहे. आणि साधूने त्याचं शांतपणे ऐकून घेतलं आणि नंतर तो साधू त्याला म्हणाला की मी तुला 3 प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरं द्यायची. पहिला प्रश्न हा आहे की रात्री झोपल्यानंतर सकाळी तू बरोबर उठतोस का? तो तरुण बोलला, हो, रात्री मी शांतपणे झोपून सकाळी मला जाग आल्यावर मी उठतो. साधूने त्याला दुसरा प्रश्न विचारला, ज्यावेळेस तू झोपेतून उठतो आणि ज्यावेळेस डोळे उघडतो त्यावेळेस तुला समोरचं दिसतं का? तर तो तरुण बोलला, हो, मला डोळे उघडल्यानंतर सगळं काही दिसतं समोर. साधूने त्याला तिसरा प्रश्न विचारला की ज्यावेळेस तू झोपेतून उठल्यानंतर आपल्या बिछाण्यातून खाली उतरतो त्यावेळेस तुझे हात आणि पाय दोन्ही धडधाकट शाबूत असतात का? आणि तो तरुण म्हणला, हो, हे सर्व काही शाबूत असतं. त्या साधूने त्याला सांगितलं की तू भाग्यवान आहेस की रोज सकाळी उठल्यानंतर तू देवाचे आभार मानत जा, की रोज सकाळी तुला देवाने नवीन दिवस दिला आहे. सकाळी डोळे उघडल्यानंतर तुला समोरचं दिसतं, यात देवाचे आभार मान. बिछाण्यातून उठल्यानंतर तुझे हातपाय चांगले आहेत, धडधाकट आहेत, तू चालू शकतो, तू हाताने काम करू शकतो, याबद्दल देवाचे आभार मान. ह्यासाठी देवाचे आभार मान की ह्या तिन्ही गोष्टी पुष्कळ जणांच्या वाटेला येत नाहीत. काही जण रात्री झोपल्यानंतर त्यांना झोपेतच मरण येतं, त्यांना दुसरा दिवस बघायला मिळत नाही. काही जणांना दृष्टीच नाही आहे, ते बघू शकत नाही. काही जण अपंग आहेत, त्यांचे हातपाय धडधाकट नाहीत. ह्या सर्व गोष्टी तुला देवाने दिलेल्या आहेत. ह्याबद्दल देवाचे आभार मानत राहा. जे आहे, जे देवाने दिलेलं आहे त्यात आनंद करा आणि देवाची उपकार स्तुती करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय 17 वचन, जेम्स चॅप्टर 1 and verse 17. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक उत्तम पूर्ण दान वरून आहे, ते ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा प्रकाशाच्या पित्यापासून उतरते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.